श्री स्वामी समर्थ. जय सियाराम. सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कशा आहेत मंडळी? आज आहे पौर्णिमा, होळी आणि शिमगा. शिमगा पण आहे आणि होळी आपल्याकडं मराठीमध्ये गावाकडं आमच्या शिमगा म्हणतात. तर आज होळी आहे. होळीचं म्हटलं चला आज तुम्हाला काहीतरी वेगळं थोडंसं दाखवावं. तर आज पौर्णिमा पण होती आणि होळी, कारण दुसऱ्या दिवशी ग्रहण चालू होणार आहे, त्यामुळं आजच सत्यनारायण पूजा करायची होती. तर तुम्ही बघू शकताय उंबऱ्याला मस्त असं हळदीचा लेप लावून झालेला आहे. त्यानंतर मी इथं दिवे पाजळलेले आहेत आणि संध्याकाळी पण तेच केलं, कारण संध्याकाळीच पौर्णिमा चालू झाली, त्यामुळे हे संध्याकाळचं आहे. तर तुम्ही बघू शकताय कसं वाटलं. हळदीचं लेप लावल्यावर मला खूप छान वाटतं आणि असं हळदीचं लेप लावून रांगोळी काढणं आणि त्यानंतर हे फुलवाती पाजळणं खूप मस्त वाटतं आणि छान प्रसन्न पण वाटतं. तर बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपल्या पुरणाचा स्वयंपाक केला आणि मग काय घाईगडबडीत खाली गेले. होळी पेटवून झाली होती, पण चालू होती अजून, होळी शांत झाली नव्हती. चला म्हणलं नैवेद्य दाखवून घेऊया. तर इथं होळीला पाणी घेतलं, तांब्यावर पाणी फिरवून घातलं आणि नंतर नैवेद्य आपला बघू शकताय तुम्ही. होळीमध्ये मी नैवेद्य सोडला आणि आपल्याकडे काय होळीत नारळ सोडत नाहीत आमच्या गावाकडे, त्यामुळे मी नारळ काय केलं वाढवून घरी घेऊन आले आणि फुलं वगैरे वाहिले, उदबत्ती वाहिलं आणि आपल्या होळीला देवाला म्हटलं की बाबा सगळं काय आहे ते इडापिडा जळून जाऊ दे. आतापर्यंत जे काय म्हणजे झालेलं आहे किंवा म्हणते ना कर्ज, हे सगळं जे काय इडापिडा साडेसती सगळी निघून जाऊ दे आणि इथून नवीन वर्ष चांगलं चालू होऊ दे. तर इथं बघू शकताय पुतण्यानी मग माझ्या लगेच इथं नारळ वाढून घेतले आणि त्यानंतर घरी आले. पूजा सत्यनारायणची झाली होती. साहेबांनी कहाणी वगैरे वाचली होती, कारण साहेबांना कहाणी वाचायला सांगितले. कारण काय झालं, संध्याकाळी पौर्णिमा आल्यामुळं खूप गडबड अशी झाली की काय करावं सुचत नव्हतं आणि त्यात माझी कुंचन सेवा पण होती आणि पौर्णिमेची पूजा पण होती. आपल्या ह्या चौथी पौर्णिमा आहे. मी 11 पौर्णिमेचा संकल्प केले हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर इथं मस्त पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं सत्यनारायणला. आज पहिलं म्हणजे चौथी पौर्णिमा झाली तसं शिराच दाखवत होते नैवेद्य आणि जे काय नेहमी करते तेच दाखवत होते. तर आज इथं पौर्णिमेचं मस्त असं पुरणपोळीचा वगैरे बेत दाखवला. शिमग्यामुळं पोळी पण झाली आणि आपलं सत्यनारायण महाराजांना नैवेद्य पण गेला. त्यानंतर कुंजन सेवा केली आपली. ही कुंजन सेवा केली की मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि व्हिडिओ बघतेत आणि बरंच असं झालं की ही कुंचन सेवा मी करायले तर माझं बघून दुसऱ्यांना पण करायची इच्छा होतीये. तर चांगलं आहे, स्वामींची ओढ लागते. खरंच ही कुंचन सेवा केल्याने खूप छान प्रगती आहे. मला तरी खूप छान वाटत आहे. घरात पण वातावरण खूप छान आहे. सध्या आता मुलांची 10वीची परीक्षा आहे. देवपूजा वगैरे सगळं आपण स्वतःच करत आहे, कारण मुलं नव्हते. मुलं मी त्यांच्या मामाकडे सोडले होते अभ्यासासाठी. सगळा लोड दोघांवर होता आणि जास्तीत जास्त लोड माझ्यावर होता. साहेबांनी आल्यानंतर मला खूप हेल्प केली. त्यांनी मग कहाणी वाचली, आरती करून घेतली आणि मी तोपर्यंत मग पुरणाचा अर्धा स्वयंपाक केला. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे की दिवस अख्खा जातो आणि तसंच काहीतरी घडलं. इनमिन दोघांचा स्वयंपाक होता तरी पण दिवस गेलेला आहे. तर बघू शकताय मस्त सुंदर अशी पूजा केलेली आहे. फुलं वगैरे मस्त वाहिले. माझ्यात फुलांची कधी कमी नसते आणि देवपूजा केलं तर मनापासून करायचं. वरचं देवपूजा करून काय उपयोग नाही. आणि ही छोटीशी आपली सत्यनारायण पूजा झालेली आहे. नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता जेवायला बसायचा टाईम झालेला आहे आणि जे सत्यनारायण देवाला दाखवलेलं नैवेद्य होतं ते तसंच ताट साहेबांना दिलं. साहेबांना येळवणीची आमटी आवडत नाही, त्यासाठी त्यांना थोडंसं वरण होतं, वरण केलेलं होतं आणि मग त्यांनी ते वरण खाल्लं. येळवणीची आमटी ही एकदम थोडीच केली होती, कारण दोघंच होतो. तर मस्त इथं जेवणाचा बेत चालू आहे. तर कुणाकुणाच्या घरी पुरणपोळी झाली. कंपल्सरी शिमग्याला प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा बेत होतोच आणि मी पण केलेला होता. मस्त भजीचा वगैरे बेत झालेला आहे. कुरड्या पापड तर काय विचारू नका, निमित्तच लागतं आम्हाला भजी पापड तळायला आणि त्या निमित्ताने तळून झालं. भरपूर पिशवीभर असं तळून झालं. दोघंच होतं, खायला पण मस्त वाटलं. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि मस्तपैकी पुरणाचा बेत केलेला आहे. या जेवायला सगळेजण. तर परत एकदा सगळ्यांना हो शिमग्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी विसरून गेले होते. सगळ्यांना होळीनिमित्त सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांची होळी मस्त आनंदाची जावं. दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे स्वयंपाक जास्त करायचा नव्हता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.